कल्याण डोंबिवलीत पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। मुसळधार पावसाचा रेल्वे सेवेवरही परिणाम झालेला आहे। मुसळधार पावसामुळे वाहतूक मंदावली आहे। कल्याण डोंबिवलीत आज पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आहे। पहाटेपासून पावसाची ये जा सुरू असून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळतायत। ठाणे जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून मध्य रेल्वे देखील 15 ते 20 मिनिटांनी उशिरा धावताना दिसतेय। नागरिकांनी सतर्कतेची काळजी घ्यावी असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी। भाग्यश्री, कल्याण डोंबिवलीत पहाटेपासूनच मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळते। काय अधिकची माहिती आहे, कशी परिस्थिती आहे त्या ठिकाणी? खरं तर किरण, रात्रीपासूनच मध्यरात्रीपासूनच हा पाऊस पडतोय, मुसळधार पाऊस पडतोय ठाणे जिल्ह्यामध्ये। ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, या शहरांना पावसाने झोडपून काढलेलं पाहायला मिळतंय। काल खरं तर खूप गरम होत होतं दुपारी, पण अचानक संध्याकाळपासून जो पाऊस सुरू झाला आहे त्या पावसाने मध्यरात्री मात्र जोर पकडलाय। आत्ताही पाऊस तेवढ्याच मोठ्या प्रमाणात पडतोय, सततधार आहे पावसाची, त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्याचबरोबर सध्या जनजीवन विस्कळीत होताना पाहायला मिळतंय। पाणी साचतंय काही ठिकाणी, काही भागांमध्ये। आणि आपण जर बघितलं तर आज खरं तर वीकेंड आहे किरण, त्यामुळे बरेच लोक फिरायला बाहेर जातात, धबधब्यांवर जातात पर्यटनासाठी। मात्र या लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी। अचानक धबधब्यांचं पाणी वाढतंय आणि मग त्यानंतर धोका जीवाला निर्माण होऊ शकतो, तर त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देखील दिलेला पाहायला मिळतोय किरण सध्या। अगदीच, या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवेवरही परिणाम झालेला आहे, रस्ते वाहतुकीवरही परिणाम झालेला आहे। या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच किरण, मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। खरं तर रस्त्यांवर बरेच खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे मुंबई नाशिक हायवे असेल किंवा घोडबंदर रोड असेल ठाण्याचा, किंवा शिळफाटा रोड असेल, माणकोली ब्रिजच्या पुढचा जो रस्ता आहे तो असेल, या सगळ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी दरवेळेलाच होते। पाऊस पडल्यानंतर खड्डे पडलेले आहेत रस्त्यावर। त्याचबरोबर रेल्वे देखील 15 ते 20 मिनिटं उशिरांनी धावत आहेत। त्याचं कारण ट्रॅकवर, अंबरनाथच्या पुढे ट्रॅकवर हळूहळू पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे, म्हणून रेल्वे देखील उशिरा धावताना थोड्या पाहायला मिळतात। अगदीच, धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।